विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. इग्नाइट अकॅडमीच्या YouTube चॅनलवर आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. तलाठी परीक्षेचं नॉर्मलायझेशन झालेलं आहे. सर्वांना आपले आपले मार्क्स समजले आहेत. आता प्रश्न हा आहे की अंतिम यादीमध्ये माझं नाव येणार की नाही, मी तलाठी होणार की नाही, याच अनुषंगाने पुढच्या 2 मिनिटांमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपण अहमदनगर जिल्ह्याचं मेरिट काय लागू शकतं याचा एक धावता आढावा आपण घेणार आहोत. बघा विद्यार्थी मित्रांनो, आता अहमदनगरमध्ये एकूण जागा ज्या आहेत त्या 255 आहेत आणि यामध्ये ओपनच्या जागा 93 आहेत आणि बाकी मग कॅटेगरीच्या जागा, इतर कॅटेगरीच्या जागा आहेत. चला मग आता एक अंदाज घेऊया आपण की मुलांना कसे कसे मार्क आहेत. आता अहमदनगर जिल्ह्याची पूर्ण यादी बघितली तर तिचा आम्ही काय केला, एक उतरता क्रम लावलेला आहे. म्हणजे सगळ्यात जास्त मार्कांपासून कमी 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 असा एक क्रम आम्ही लावलेला आहे. त्या क्रमानुसार आपण बघा या ठिकाणी हे जे पहिले 5 विद्यार्थी आहेत अहमदनगरमध्ये, यांना 200 मार्क आहेत किंवा 200 पेक्षा जास्त मार्क आहेत पहिले 5 विद्यार्थी. त्यानंतर मग 199 199 199 198 195 196 असे हे कमी 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 होत जातात. आणि मग आपण पहिले 93 जागा जर बघितल्या, जेवढ्या ओपनला जागा आहेत, तर 93चा जो शेवटचा विद्यार्थी आहे तो 189 वरून थांबतो. 189 हा त्याचा स्कोर आहे. म्हणजे याच्यावरून आपल्याला एक अंदाज लावता येईल. आता बघा याच्यामध्ये मी असं म्हणत नाही की हे फक्त ओपनचेच मुलं असतील, याच्यामध्ये ओबीसी पण असतील, याच्यामध्ये SC ST चे पण काही मुलं असतील, याच्यामध्ये काही प्रावीण्यप्राप्त खेळाडू असतील, ते सोडून द्या. आता एक अंदाज आहे. तर आपण जर बघितलं की 93 नंबरला जो विद्यार्थी येतोय त्याचा स्कोर आहे 189. म्हणजेच या ठिकाणी आपण असं म्हणू शकतो की सरासरी ओपनचं जे मेरिट आहे अहमदनगरमध्ये हे 189च्या वरती असणार आहे. लक्षात घ्या. म्हणजे ते जवळपास तुम्ही असं पकडा की 190 आणि त्याच्यापेक्षा जास्त हे ओपनचं मेरिट असू शकतं अहमदनगरचं. त्याच्यानंतर मग तुम्हाला महिला SC ST या मेरिटमध्ये याच अनुषंगाने एक 10 मार्काचा फरक इकडे तिकडे होऊ शकतो. ठीक आहे. हा एक धावता आढावा आपण घेतला. मग यानंतर जर आपण पुढे पुढे गेलो तर बघा या ठिकाणी जो शेवटचा विद्यार्थी आहे 256 नंबरचा, त्या 256 नंबरचा जो विद्यार्थी आहे त्याला 183 मार्क आहेत. हे लक्षात घ्या. त्या 256च मुलं घ्यायची आहेत आणि शेवटच्या विद्यार्थ्याला मार्क आहेत 183. हे लक्षात घ्या. मग आता याच्यावरून तुम्हाला अंदाज घेता येईल की जे मेरिट लागणार आहे ते याच्यामध्येच लागणार आहे. लक्षात घ्या. ठीक आहे. 183 पासून ते 190 95च्या आसपास त्याच्यामध्ये. ठीक आहे. चला मग हा एक धावता आढावा घेतला. आता हे काही फायनल नाहीये मी जे सांगतोय ते, हा एक अंदाज आहे. याच्यातून तुम्हाला आयडिया येऊन जाईल. आणि विद्यार्थी मित्रांनो आणखी 1-2 दिवस प्रतीक्षा करायची, आपल्याला निकाल समजणारच आहे. ठीक आहे. आता नॉर्मलायझेशन झालंय, मुलांचे मार्क खूप आहेत. आता मागच्या वर्षीचा निकाल आणि ह्या वर्षीचा निकालामध्ये फरक आहे. लक्षात घ्या. आता या वर्षी इतके मार्क आहेत मुलांना, मुलं पण जास्त होते, कॉम्पिटिशन जास्त होतं, मुलांनी अभ्यासही जास्त केलेला होता, त्यामुळे आपल्याला हे मेरिट स्वीकारावं लागेल. हे लक्षात घ्या. अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या जिल्ह्यांचे मेरिट जाणून घेण्यासाठी आजच इग्नाइट अकॅडमीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. विद्यार्थी मित्रांनो, तलाठी भरतीला खूप चांगला प्रतिसाद तुम्ही सगळ्यांनी दिला, खूप चांगलं शिकवणं आमच्या बाजूने झालं. अशाच प्रकारे तुम्हाला आता इथून पुढे कंबाईनच्या बॅचेस सुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहेत. या बॅचला तुम्ही ऍडमिशन घेऊ शकता. त्याच पद्धतीनं सरळ सेवेची आपली बॅच आहे आणि पोलीस भरतीची 2 जानेवारीपासून एक नवीन बॅच आपली सुरू झालेली आहे. तेव्हा नक्कीच या बॅचेसला तुम्ही ऍडमिशन घ्या, तुम्हाला नक्की फायदा होईल. अधिक माहितीसाठी 88 88 99 61 16 या नंबरला संपर्क करा. पुन्हा भेटूया नवीन जिल्ह्याचं प्रोडक्शन घेऊन. तोपर्यंत थांबूया. खूप खूप धन्यवाद.